प्रमुख पाहुणे व येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, मी अवनी दत्तात्रय शिंदे, शाळा श्री मौनी महाराज बनारस हायस्कूलचा विद्यार्थी इयत्ता 6वी मध्ये शिकतो आहे। मी आज तुम्हाला 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाबद्दल 4 शब्द सांगतो आहे। ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी नम्र विनंती आहे। सूर्याच्या सोनेरी किरणांतून उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट, सूर्याच्या सोनेरी किरणांतून उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट। भारत मातेला वंदन करून करतो मी माझ्या भाषणास सुरुवात, भारत मातेला वंदन करून करतो मी माझ्या भाषणास सुरुवात। 26 जानेवारी उत्सव हा संविधानाचा, उत्सव हा प्रजासत्ताकाचा, उत्सव हा लोकशाहीचा, उत्सव हा भारतातील प्रत्येक नागरिकांचा। 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन प्रत्येक भारतीयांसाठी एक राष्ट्रीय सण आहे। यावर्षी 77वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत आहोत। याच दिवशी 1950ला संपूर्ण भारतात संविधान लागू करण्यात आले व भारत एक सार्वभौम व संपन्न राष्ट्र बनले। या खास दिवसाच्या स्मरणात 26 जानेवारी हा दिवस अतिशय आनंदात व उत्साहात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो। 150 वर्षानंतर इंग्रजांकडून भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देश चालवण्यासाठी कायद्याची गरज भासू लागली, तेव्हा संविधान सभा स्थापन करण्यात आली। या घटना समितीत 318 सदस्य होते। त्यांचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर घटना मसुदाचे अध्यक्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। त्यांनी अथक परिश्रम घेऊन 2 वर्षे 11 महिने 18 दिवसात जगातील सर्वात मोठी लिखित घटना तयार केली व संविधान सभेकडे सुपूर्द केली। 26 जानेवारी 1950 साली प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली। समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता व न्याय या तत्वावर